फोन करून तातडीनं बोलवण्याचा उद्देश म्हणजे तुम्हाला आज अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्याव्या म्हणजे झालेला. अक्षय तृतीया ही जेव्हा क्षय नाही, हे कधी संपत नाही, हे पवित्र आहे असं आम्हाला काम करायचं. आणि मंजुळे मातेच्या आशीर्वादाने, महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळ्या माताच आहात नाही का. तसे आमच्या बहिणी आहेत पण तुम्ही माता. तर आपल्याला या गावातील गाळ काढायचा आणि हाताला रोजगार देण्याचा आपण 4 वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु काही ठराविक लोकांच्या किंवा 2-4 लोकांच्या हितासाठी 400-500 लोकांच्या हाताला रोजगार आज मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे. 4-5 लोकांचं हित रास्त असेल, अधिकृत असेल, नियमाने असेल तर त्यांचं हित पण जोपासलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु 4-5 लोकांचं हित जर बेकायदेशीर असेल, जर न्यायाला धरून असेल तर त्यांच्या हितापेक्षा आमच्या 400-500 लोकांचं हाताला काम देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे, महत्वाचं काम आहे. MGNREGAमधून देणं तर शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. आज आपण निर्णय घेऊया की आपल्या हाताला काम मिळण्यासाठी आमच्या ग्राम रोजगाराला सहकार्य करणं, त्यांना कोणी जर धमकी देत असेल तर त्यांना पाठिंबा देणं, त्याला मदत करणं, त्यांच्या पाठीशी उभा राहून ग्रामरोजगार सेवक आमचा सेवक आहे त्याच्यासुद्धा आपण तब्येतीची किंवा त्याच्या कुटुंबाची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि अधिकारी जे काही गटविकास अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांची जबाबदारी आहे तुम्हाला कामाची मागणी केल्यानंतर फॉर्म नंबर 4 मध्ये मागणी केल्यानंतर 15 दिवसात काम देण्याची ही शासनाची जबाबदारी आहे. ती जर देत नसेल तर त्या ठिकाणी ग्राम रोजगार भत्ता किंवा रोजगार भत्ता आपल्याला घरी बसून देण्याची सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. आज आपण आढळ जाणीमधून आज आपण निर्णय घेऊया अक्षय तृतीयेच्या महत्त्वावर. आम्ही आज सह्याची मोहीम चालूया आणि जेवढे रोजगार जे मजूर आहेत त्यांना कामाची गरज आहे त्यांचा फॉर्म नंबर 4 आपण भरून घेऊया आणि ती मागणी ग्रामपंचायतीला करूया. तिची कॉपी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांना देऊया. ही प्रत तुम्हाला द्या, माझ्या पद्धतीने मी पण फॉलो करतो. आणि आपण आज रोजगार या गावाला मिळाला पाहिजे. आणि या गावाच्या रोजगाराबरोबर या ठिकाणी असणारा तलाव जो गेल्या कित्येक वर्षापासून त्याची गाळ उपसलेला नाही, पाण्याची क्षमता कमी झालेली आहे, मत्स्यपालन कमी झालेलं आहे. या ठिकाणचा भुई समाजाला सुद्धा हाताला रोजगार मिळेल, त्यांना 2 पैसे मिळतील आणि या ठिकाणी सिंचन सुविधा वाढेल. आताच रवी आणि विजय म्हणत होते या ठिकाणी गाळ काढल्यानंतर किमान एक 50 एकर तरी क्षेत्र आमचं सिंचनाखाली वाढणार आहे. आज 50 एकर क्षेत्र वाढवायचं असेल तर आम्हाला फार खर्च सरकारला करावा लागतो, जो आमचा खर्च इथे टाळणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी आहे की त्या ठिकाणी असणारा सुपीक गाळ जो आहे तो गाळ आमच्या शेतात टाकल्यानंतर पुढचे 2-3 वर्ष आम्हाला आमच्या शेतामधली सुपीकता वाढेल, आमचा त्या ठिकाणचा खताचा खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल. एवढं आपण काम करूया. तर सोबत सावरकर दादा आहे, सोबत आमचे गुरुजी आहेत, रवी भाऊ आहेत आणि तुम्ही सगळ्या माता गेल्या. माझी आपल्याला या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हे आपण काम करूया. मंजुळा माता आपल्या सोबत आहे, सर्व महापुरुष त्या ठिकाणी आमच्या पुण्यात पहिल्या शिक्षिका, भारताच्या पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, दत्तगुरू आहेत, तुकाराम महाराज आहेत, सगळे साधू संत आणि त्यांच्या नावाने योजना आहे. महात्मा गांधी, तुमची नरेगा, आता तिथे थोडा बदल झाला. सगळ्या महापुरुषांना नुसतं फोटो लावण्यासाठी नाही, त्यांच्यापासून ते प्रेरणा घेण्यासाठी हा फोटो आहे, त्यांच्यापासून बोध घेण्यासाठी एक फोटो आहे, त्यांच्या कार्याची आठवण करून यांच्या कार्याप्रमाणे चालण्यासाठी एक फोटो आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं कार्य आठवलं पाहिजे, त्यांचा त्याग आठवला पाहिजे, त्यांचं जनतेप्रती असलेलं समर्पण आठवलं पाहिजे, त्यांचं देशाच्या बाबतीत असणारं पुढचं जे स्वप्न आहे त्यांनी पाहिलेलं स्वप्न मला आठवलं पाहिजे. त्यांचं स्वप्नपूर्तीसाठी आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं.
येते या गुरुजी इकडे या गुरुजीनं पुढे घ्या गुरुजींच्या कमी आहे पण नॉलेज जास्त आहे त्या